नाही का हे ज्ञान नाही? हे ज्ञान नाही. हे जे ज्ञान आहे, मला सांगा तुम्ही, काही ठिकाणी एखादी मोठी चोरी झाली तर कोणाला बोलवलं जाते? कुत्र्याला बोलवलं जाते, है की नाही? पोलिस तर येतेच, पण श्वान पथक बोलवलं जाते. पोलिसाला नाही मेळ लागायला लागल्यावर कुत्रे, कुत्र्याला बोलावं लागतं, श्वान पथक बोलावं लागतं. मग मला सांगा, कुत्र्याला ज्ञान नाही का? ज्ञान आहे, पण हे ज्ञान नाही, है की नाही? याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कुठे. हे ज्ञान पुन्हा कुठंच भेटत नाही. म्हणून जर या देहामध्ये येऊन विषयाच्या संगतीत राहिला, विषयामध्ये रममान झाला आणि जे करायचं ते नाही केलं, तर मग महाराज म्हणले नरका घोरा. बरं, करीत नाही का? हे करीत नाही, हे करीत नाही, बाकी सगळं करतोय. गिरणीहून पीठ दळून आणतोय, है की नाही? एखाद्या वेळेस भांडे घासितोय. आपल्या इकडे नाही ते, पण तिकडं आम्ही तिकडे जातो ना, लांब लांब, तिकडे मी पाहिलं होतं म्हणून म्हणायला. सगळं करतोय, शेतात जातोय, काम करतोय, सगळ्या गोष्टी करतो, पण काय करीत नाही? जे करायचं ते करीत नाही, हे करीत नाही, ते करीत नाही, नाही हे करीत नाही, ते करतोय. हरिसी न भजसी कोण्या गुणी, कोण्या गुणी, हरिसी न भजसी कोण्या गुणी. सायासी करीसी प्रपंच दिननिसी, आणि हरिसी न भजसी कोण्या गुणी. हरी आवडत नाही, प्रपंच आवडतोय. आता प्रपंचाविषयी लक्षात आला, लक्षात असू द्या. सहज मला तुकाराम महाराजांनी दुपारी फोन केला आणि त्यांनी थोडे भोळ्याविषयी सांगितलं, है की नाही? तर मग मी त्यांना सांगितलं, बाबा प्रपंचातला भोळा परमार्थात चालत नाही, आणि परमार्थातला भोळा हा प्रपंचात चालत नाही. माझं वाक्य नाही, गुरुवारी रंगनाथ गुरुजीचं वाक्य आहे, आणि इंगळे महाराजाच्या तोंडातून मी ऐकलेलं, मुखारविंदातून त्यांच्या ऐकलेलं. परमार्थातला भोळा वेगळा आणि संसारातला भोळा वेगळा. संसारातला भोळा हा परमार्थात चालत नाही, आणि परमार्थातला भोळा हा संसारात चालत नाही.
एक भोळा होता, सगळ्या गोष्टी चांगल्या, फक्त थोडा एक मजला थोडा खाली होता. टाईट कपडे गिपडे घालून घरी आला. असाच सप्ताह चालू होता. ते म्हणे आता मी मंदिराकडे चाललो. मंदिराकडे आल्यानंतर आता जे विण्याचा पहारा असतो, आता गावातले सगळेच जण आनंद घेत असतात एकमेकासोबत, आहे की नाही. अखंड हरिनाम सप्ताह म्हणले की सगळेच आनंद घेतात. एक जणांनी द्याला त्याच्या गळ्यामध्ये विना, आणि त्याला म्हणले तुला देवच करून टाकतो, डायरेक्ट काय करून टाकतो, देव करून टाकतो. ते म्हणे काय करावं लागन, काय नाही म्हणे, विना घ्यायचा, कोणी आलं की आधी तुझ्या पाया पडणार, नंतर देवाच्या पाया पडणार. ते म्हणे वा, मग तर आनंदाचे मी देव झालो म्हणल्यावर त्याला आनंद वाटला. देव, आता बघा ना, देव होण्यासाठी किती आनंद वाटतो. कोणाला वाटतंय मी काय व्हावा, देव व्हावा, नाही देव झाला तर मला देव भेटावा. बरं खरं सांगा, इथं देव भेटावा कोणाला वाटतंय? पोरायला वाटायला, इथं पोरं हुशार आहेत मला वाटायला. मग असू द्या, आता पोरायच्या लय नादी लाय लागत बाबा, काय सांगावं. एका गावाला मी कीर्तनला गेलो आणि मी सहज म्हणलं अरे ते हे रस्ता त्या पाटलाच्या घराकडेच जातो का? ते म्हणे नाही नाही, रस्ता कुठंच जात नाही महाराज, हो माणसाला चलत जावं लागतंय. मी म्हणलं बर. मग मी म्हणलं चल बाबा आता तिथपर्यंत नी, आता चलत, आता कशाला उगाच पोरायच्या नादी. मी त्याला बोललोच नाही पुन्हा. मग चालता चालता मी म्हणलं हे गायन वासरू कोणाचं आहे? ते म्हणतंय महाराज गाय कोणाची माहीत नाही, पण वासरू माहिती आहे कोणाचं आहे. मी म्हणलं कोणाचं आहे रे? ते म्हणे गायचं आहे त्या. मी म्हणलं वा वा. तेव्हापासून मी पोरायच्या नादी लागत नाही. काय चालू होतं आपलं? हे असं आहे, माया नाही लक्षात राहत. हा, देव कोणाला आवडतो त्याला देव केलं पोरायने. गावातल्या काय केलं? देव केलं. त्यानं विना घेतला, त्याची छातीच फुगली, लोक पाया पडायला लागले, आनंद वाटायला लागला. चला बाबा, कोणी त्याला कोणी विचारितच नव्हतं ना, पण तिथं काय त्याला लोक दर्शनाला लागले. त्याच्या कोणी येईन त्याचं दर्शन घे, देवाचं दर्शन घे, घरी जाय. पण असा बी तुम्हाला सांगतो, देव नीट केला त्या लोकांनी. याला रात्रभर इना कोणी घेतलाच नाही त्याचा. तो देव म्हणून इना वाजवायला लागलाय. पण सकाळी सकाळी काकड्यावाले आले, म्हणले इना दी. ते म्हणे हा देवे, पाया पडा माया आधी. लोक म्हणले बरं पाया पडतो. पाया पडा म्हणे देवा इना द्या, आम्हाला भजन करायचंय. मग म्हणले हा असं देतो. मग त्यानं द्याला इना. ताईटच आला घराकडं. सकाळी सकाळी घराकडं आला. घरी आल्यानंतर पत्नीला म्हणतो चल पाणी टाक, देव आलेत घरी. ती म्हणली मी नाही टाकीत पाणी. कस काय टाकीत नाही? देव घरी आले तर पाणी टाकीत नाही म्हणती. नाही हो, थोडी अडचण आहे. का तुला काय अडचण आहे पाणी टाकायला? देवाला पाणी टाकायला अडचण असते का? नाही म्हणे मला थोडी अडचण आहे. ऐकच ना, ह्यो थोडा वरचा मजला खाली होता ना, त्याचा लक्षातच येईना. मग ते म्हणा तुला काय अडचण आहे? ती मग आता कंटाळून बिचारी म्हणली मला कावळा शिवलाय. असं आहे का? म्हणे बरं बरं बरं. देवाने घागर घेतली, हापशावर निघाला पाण्याला देव. घागर भरली आणि असंच चलत 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 लिंबाच्या झाडा खालून जाऊ लागला. दोन्ही कावळ्याचे भांडणं लागले आणि दंदिशी ते कावळे त्याच्या अंगावर पडले. देवाने तिथंच घागर पालथी केली आणि घागर घेऊ घरी आला देव. आणि कोपऱ्यामध्ये घागर पालथी करून बसला देव. ती म्हणे काय झालं? कारण आंघोळ. ती म्हणे आता मला बोलूच नको तू, मला 8 दिवस बोलू नको तू, मला 2 कावळे शिवलेत. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, ह्यो संसारातला भोळा आहे, पण परमार्थातला भोळा महाराज. जाणे कळी काळा. अहो ज्याची कळी काळावर मात करण्याची ताकद आहे तो भोळा परमार्थातला आहे. मग संसारातला भोळा चांगला का परमार्थातला चांगला? मग तुम्हाला कोणता भोळा व्हायचा आवडतंय? मी बोललेलो कळायलं ना कोणाला बी? नाही तर एखाद्याला नाही लक्षात यायचं, आहे की नाही? कोणता भोळा आवडतंय तुम्हाला? संसारातला भोळा हो वाटतंय का परमार्थातला? अहो परमार्थातला भोळा जर झाला तर तो कळी काळावर मात करतो, आणि संसारातला भोळा तेव्हा असा आहे. आता हे
महाराजांनी प्रमाण दिलं. काय दिलं? सायाशे करीशी आणि प्रपंच दिननिशी. मी प्रपंच आलं की मग म्हणलं आता जर बाजूला जाऊन सांगू आपण. पण लक्षात असू द्या, हे त्यातलंच आहे. हे काय बाजूला नाही, पण थोडस असं सर्कल तर. पण लक्षात असू द्या, आपण जे सायासानी करतो ते करायची गरज नाही. काय आपण जे सायासानी करतो ते करायची गरज नाही, आणि जे करायची गरज आहे ते आपण करीत नाहीत. आपण कशामुळं करतो? विषयामुळं करतो. विषयामध्ये आपण रममान झालो. अहो माझे ज्ञानोबराय म्हणतात, त्या विषयामध्ये जर पडलात तर तुम्हाला गोड आणि कडू ह्याच्यातला फरक कळणार नाही. विषय विषयाचा विषयाचा परिपारो गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जीवासी झाला. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. जो कडू विषय तो गोड लागायला लागला आपल्याला. सायाशे करीशी काय कडू विषय तो गोड लागायलाय आणि गोड विषय तो कडू लागायला लागलाय. मग आपल्याला गोड काय आहे आणि कडू काय आहे याच्यातला फरक कशामुळे कळत नाही? सायाशे करीशी प्रपंच दिननिशी आणि हरिशी न भजसी कोण्या गुणी. जन्माला आलोत आपण, तर आपल्याला काय करायचंय? त्या देवाला भजायचंय, त्याची प्राप्ती करून घ्यायची. आणि लक्षात असू द्या, या नरदेहाची प्राप्ती ज्या व्यक्तीला झाली, सुंदर असा देवाने नरदेह दिलाय. देवाने नुसता नरदेह दिलाय का? लक्षात असू द्या, सुरुवातीला स्थूल देह दिला, नंतर देह दिला, आणि नुसता देहच नाही दिला तर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हे काय माहितीये का? हे भवरोगाच आहे. अहो लक्षात असू द्या, आताचा काळ नाही, तो जुना काळ आहे. जुन्या काळामध्ये एक मदाला साई होऊन गेली. काय तिनं आपल्या बाळाला पाळण्यात उपदेश करावा, आणि आपल्या बाया पाळण्यात काय म्हणतात माहितीये का? लबाडा, हसायला लय लबाडे. मग ते मोठं होऊन काय सुखाचारी होईन? होय सुखाचारी होईन का? अहो त्या मदाला समातेनं सांगावा बाळाला, त्या मदाला मातेनं सांगावा की या संसारामध्ये काही पडलं नाही. आपलं देहाचा विषय नाही, आपला संसाराचा आणि परमार्थाचा विषय चालू आहे. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसाराचा गो, बाकी मोहरी कैसार तिला काही पडलं नाही. सांडी रे सांडी बाळा, विठ्ठल 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 विठ्ठल. हो अरे बाळा, ते जुन्या काळामध्ये जे राजे महाराजे होते, काय नव्हतं त्यांच्याकडं? सर्व होतं, सर्व होतं, पण सर्वांचा त्याग करून ते निघून गेले. ते काय येडे होते का? ते काय वेडे होते?
नव्हते. मला प्रवान आठवण आता. विठ्ठल विठ्ठल 18 भार वनस्पत्या है की नाही. 18 भार वनस्पती फळी वळती 18 भार वनस्पती घरी कुल स्त्रिया राजराणी वसंत हे सुख सांडोनिया त्या पोखरणी नदी गंगा वाहती. त्या पोखरणी नदी गंगा वाहती. घरी कुल स्त्रिया राजराणी वसंती हरी मदनाचा कसं आहे माहिती आहे का, महाराज ओळखीचा असला तर भजने बेजार करतात आणि गाव जवळ आले की बैल बेजार करतात. अवघड असते. विठ्ठल विठ्ठल हो. 18 भार वनस्पती काय. अहो त्या राजाच्या काळामध्ये 18 भार वनस्पत्या होत्या आणि आपल्या राज्यामध्ये गांजरे गवत बेसरम आणि येड्या बाबळी या 3च वनस्पत्या आहेत. मला तर दुसरी वनस्पती दिसत नाही. आणि 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. अहो 12ही महिने नदीला पाणी असायचं, विहिरीला पाणी असायचं. आणि आपण पहा किती भाग्यवान आहेत. पावसाळ्यात टँकर आणावं लागतंय आपल्याला. पावसाळ्यात टँकर. याचं कारण बघा, पुढं सांगतो. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. अहो उन्हाळ्यामध्ये नदीला खळखळ 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 पाणी असावं. आपलं राज्य म्हणजे इतकं अवघड झालंय. तुम्हाला सांगू का आपल्या राज्यामध्ये काय तर. राम राज्य में था दूध, कृष्ण राज्य में घी, अपने राज्य में देशी दारू दबा दबा के पी. आपल्या राज्यामध्ये ते आहे मात्र ते भरपूर आहे. आणि बघा ना सरकारचं पण कसं आहे काम. द्या म्हणते तर लायसन द्या, वाढवा जरा दारूचे दुकानं. पण त्या राजाच्या काळामध्ये ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती एवढं काही सुख असून हे सुख सांडोनिया कसं या योगशी होती. एवढं मोठं सुख आपल्याला तर तेवढं सुख बी नाही. आपल्याला सुखच नाही हो. काय तिथं तरी कुठं तरी सुख सांगितलंय. हे सुख सांडोनिया महाराज म्हणले ना. आपल्याला तर तेवढं बी नाही. काय म्हणणं आहे, हात वर करायचं मला सुख आहे म्हणून. अहो आपल्याला काही सुख नाही. मग मला सांगा ते का वेडे होते का. हे सर्व काही सोडून द्यायचे, ह्या सगळ्याचा त्याग करायचा आणि निघून जायचं. देवाचा घेऊन जोग भोगते जिला, भोगते जिला, भोगते जिला. देवासाठी घेऊन जो अवघा भोग तेजीला. एवढा मोठा भोग
सोडून द्याला लात मारली त्याच्यावर. कोणासाठी? देवासाठी. आणि लात कोणासाठी मार जावा? देवासाठी मार जावा. संसारासाठी लात मारायची नाही. लाताडीला संसार, वा वा. लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला लाताडीला संसार, लाताडीला संसार. केला शेड उर्मीचा मार, केला शेड उर्मीचा मार, केला शेड उर्मीचा मार, केला शेड उर्मीचा मार. लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार. देवासाठी लात मारायची. ती कशाला मारायची? संसाराला मारायची. एवढी ताकद ती कोणात आहे? आपल्यात नाही. आपण तर संसाराचे दास आहेत. लाथाळीला संसार, केला षड उर्मेचा मार. संसार संसार संसार. तुम्ही म्हणता संसार म्हणजे काय? आम्हाला सोडताच येत नाही. अहो, कोणी नाही केला संसार. आपला संसार म्हणजे फाटका संसार आहे. कसा आहे? फाटका आहे. माझ्या तुकोबराने संसार केला, नामदेवरायने संसार केला, नाथ महाराजांनी संसार केला. केला नाही संसार? अहो, माझे ज्ञानोबर आहे तर म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. आनंदाने करीन म्हणले, काय सुखाने करीन. अवघाची संसार सुखा. आणि तिन्ही लोकांमध्ये संसारात राहून जर तिन्ही लोकात आनंद देता येत असं तर मग संसार कसा केला त्याने? तुकोबराने संसार केला. संसाराला लात मारली पण सोडून नाही त्याला. कमी जास्त झालं. संसारी असावे, असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. राहा तुम्ही संसारात. दाबून धरतो चाट मारतो भन काय. विठ्ठल 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 हला विठ्ठल आपला संसार काय मला सांगा. आपण एका बायकोनं बेजार आहेत. तुकोबारीला 2 बायका होत्या तरी त्याचा संसार चांगलाच. त्याने संसार केला. कधी संसाराबद्दल काही शिकायत केली नाही. आणि मला सांगा आजपर्यंत एकाही साधू संताचं असं वाक्य नाही का, असं एखादं प्रमाण नाही की तुम्ही संसार सोडा आणि लगे भजनाला लागा, घराकडे जाऊच नका, मंदिरात राहा, संन्यास घ्या, कुठं वनात जा, असं काही म्हणले का कोणते साधू संत? उलट म्हणले सुखे करा संसार, है की नाही? सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार, आदया क्षमा हर, स्वत विदयतील सुखे करावा संसार, नसंडावे दोन्ही वार. न संडावे दोन्हीवर. सुखाने संसार करा म्हणले महाराज, है की नाही? एका ठिकाणी तर म्हणले नका त्याजू रांडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे. अहो तुम्ही आनंदाने माड्या बांधा, घर बांधा, पण त्याच्यावर आसक्ती ठेवू नका. घरात राहतो आपण का घर आपल्यात राहते?
घर आपल्यात बसून घेतलंय आपण घरामध्ये राहतो पण घराला आपल्यात बसून घेतलं त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. केवढंही घर बांधा पण त्याच्यावर आसक्ती ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल लक्षात असू द्या. हे जर आपण आता नाही लक्षात आलं तर मग कधीच लक्षात येत नाही. कारण की माणसाला काय भरपूर आयुष्य नाही. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये. अर्ध गेलंय झोपीत आणि त्याच्यामध्ये मग मध्ये बालक तो. आपल्याला काय भजनाशी उरले का काय ते उरले ते बघा तुम्ही. भजनाला काही करा पण भजन करा. डाके टाका चोऱ्या करा पण भजन सोडू नका. झड झोडून वाहिला निघ, या भक्तीच्या वाटेला ग, भक्ती पावशी हवेला, जनाब माझे. वा वा टाळी वाजवाय. झडझडूनी वा. एक जणाला असंच वैराग्य झालं आणि त्यानं मग चालू केलं भजन. भजन चालू केलं तर कोणाचं? महादेवाचं. तुम्हाला माहिती आहे एक लोटा जल हर समस्या का हल. महादेवाचं भजन चालू केलं. तुम्हाला सांगतो एवढा भजनामध्ये दंग झाला एवढा दंग झाला. अहो महादेवच प्रसन्न झाले ना. पण भजन तेवढं श्रद्धेनं होतं भावानी होतं. महादेव प्रसन्न झाले. बोल भक्ता म्हणले वरमरोही काय पाहिजे तुला. भक्त म्हणे आता कायच करावं. महादेव मग प्रसन्न झाले तर म्हणते तर बोल भक्ता. भक्ताला सुधरण ना. देव प्रसन्न झाल्यावर काय सोपं थोडंच आहे. हा तुम्हाला जर एकट्याला देव भेटला आणि बोल भक्ता म्हणले काय पाहिजे तुम्ही काय म्हणता? जाय बाबा घरी. तसं म्हणता का? भक्त म्हणला भोलेनाथ आपकी कृपा से सब अच्छा है. जो देना है आपके मर्जी से देव आप. भक्ताला भोलेनाथांनी एक डब्बी दिली. डब्बी घेतली आणि भोलेनाथांनी सांगितलं भक्ता ही डब्बी घरी जाऊस तर उघडू नको. काय घरी जाऊस तर डब्बी उघडू नको. भक्त बी तेवढाच कट्टर होता समर्थक. भक्त घरी आला डब्बी उघडली आणि बायकोला दाखिली. मी भजनाला गेलो मला महादेव प्रसन्न झाला आणि महादेवाने ही डब्बी दिली. डब्बी उघडली की त्याच्यात एक सोन्याची अंगठी निघायची. अंगठी काढली डब्बी लावून घेतली. पुन्हा डब्बी उघडली की पुन्हा एक अंगठी निघायची. भक्त तर म्हणलं लयच मजा याच्यात. आता देवाचे भजन केलं आणि देवाला प्रसन्न केल्यानंतर डब्बी भेटती म्हणल्यावर काय विषय त्याच्यात आनंदच आनंद. आणि त्याच्यातून पुन्हा सोनं निघतंय. निस्ती काड्याची डब्बी असती तर अवघड झालं असतं. रोज एक अंगठी. भक्ताने काय बाबा अशी म्हणताना मोठी बिल्डिंग बांधली 75 कोटीची. बजालिक वाढू 75 कोटीची बिल्डिंग बांधली आणि शेजाऱ्याचं घर खाली गेलं. मग त्या भक्ताच्या बायकोचं नाव शांता काकू होतं आणि शेजारी कौसा काकू होत्या. कौसा काकू म्हणल्या माय शांते तुमच्याकडं तर काहीच नव्हतं माय. तू माझ्या संगच रोजानी होतीस रोजवी आणि एवढी बिल्डिंग तो कशी बांधली काय की. ती म्हणली माय कोणालाच सांगू वाटत नाही पण तू ये म्हणून सांगते. बाया सगळं सांगत आहेत पण काय म्हणतात तू ये म्हणून सांगते. मग कौसा काकूला म्हणल्या आमचे मालक महादेवाची भक्ती केली. महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि न मागताच महादेवाने काय दिलं डब्बी दिली आणि त्या डब्बीतून रोज एक सोन्याची अंगठी निघते. मग त्या सोन्याने सासून आम्ही एवढं मोठं बांधलं. एवढी जमीन घेतली. सगळ्या गोष्टी गाडी बंगला सगळं झालं. कौसा काकू घरी आल्यावर दमच निघानं महाराज. नवरा जेवू लागला गेली की ताट ओरड. काहीच बोल नका म्हणली एक घास खाऊ नका. आधी जाण डबी आणा महादेवाकडून. महादेवाचं का किराणा दुकान आहे का काय. विठ्ठल आधी जा आणि महादेवाकडून डबी आणा. शांता काकूच्या नवऱ्यानी एवढी मोठी बिल्डिंग बांधली कशाची जीवा. महादेव प्रसन्न केला आणि महादेवाकडून डबी आणली. तुम्ही काहीच सांगू नका. जेवण तिथून आल्यावर आधी तुम्ही डबे आणा
आता याला वाटलं जाणंच लागतंय. बरेच जण जातात ऐकून. आपल्या इथं नाही पण बाहेर बरेच जण जातात. गेला येऊ महादेवाच्या मंदिरात. महादेवाचा जप चालू. महादेवाचा जप चालू झाला. बरेच दिवस गेले. महादेव झाला ना प्रसन्न. बोल भक्ता म्हणे वरम रोही काय पाहिजे तुला. ते म्हणे काहीच नका देऊ मला, फक्त एक डबी द्या. काय द्या? एक डबी द्या. महादेव म्हणे काय अडचण नाही, तथा असतो. दिली डबी. पण आता कोणती डबी, काय डबी, काय विचार आहे का, यानं काहीच माहित नाही. पण महादेवाने याला सांगितलं भक्ता घरी जाऊस तर डबी काय उघडू नको. पण भक्ताला दमत निघणं. भक्त जरा चंचल चित्ताचा होता, हे की नाही. भक्ताला दम निघणं. भक्त मंदिराच्या कोपऱ्यावर आला की डबी उघडी. डबी उघडी तर त्या डबीतून वस्तारा निघाला. डर वस्तारायचा की गर्र चेपी कर डबी चंपास जाई. बरं चेपी कर जाई, नुसती चेपी नाही, मिश्याकडे जाई, भवळ्याकडे जाई, चटच काढ जाई, खुंडकच करून टाक जाई. आता त्याला इतका ताण आला. त्याला वाटलं आता हे असं रूप घेऊन कसं जाऊ घरी. त्यानं रुमाल होता जवळचा असा बांधला, पॅक बांधला. आणि त्याला वाटलं आता ही डबी फेकून द्यावा तर जेवायचे वांदे. ताटावून काढून दिलत ना. जर डबी फेकून द्यावा तर जेवायचे वांदे, आणि घरी न्यावा तर लयच अवघड होईल. त्याला प्रश्न पडला. पण भक्ताला माहित होतं आपलं घरचं गिऱ्हाईक काही साधन आहे, आपल्याला पुन्हा डबी मागायला यावं लागत. आणि महादेव का आपल्या घरचा नाही, रोज प्रसन्न व्हायला. बेजारीचे काम आहेत. त्याला वाटलं चला बाबा आपण सांगू समजून. घरी गेल्यावर आला भक्त घरी. कवाड वाजिलं. काय सांगावं भक्ताची, काय सांगावं सोय. आरतीचं ताटण, पाय धुवायला गरम पाणी, त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्यान, काय सांगावं अशी सोय. भक्त लयच खुश झाला. विसरूनच गेला डबीचं सगळं. एवढं कवाच झालं नाही भक्ताला. भक्त लय खुश झाला. आला मधात डबी दिली. चौकाचा मोठा वाडा होता असा. त्या वाड्यामध्ये ऐन मधात सेंटरला एक मोठा टेबल ठेवला. आणि त्या टेबलावर रांगोळी काढल्या, मस्त फुलाच्या पाकळ्या आणि हेन. त्याच्यावर एक पुन्हा छोटा चौरंग ठेवला. आणि त्या चौरंगावर डबी उघडायचा कार्यक्रम. भक्तांनी सांगायचं ध्यानच राहिलं नाही भक्ताला. विसरून गेला तो, भुलून गेला. त्याला पंचपक्वान जेवायला. भक्ताला असं बी जेवण लागलं म्हणतात. भक्त सण झोपला घरामध्ये, सुधारत नाही. मग डबी पाचा कार्यक्रम. डबी पाचा कार्यक्रम म्हणल्यावर आता तिच्या लक्षात आलं, कोणाच्या, शांता काकूच्या लक्षात आलं की आता आपल्यापाशी काही कमीच येणार नाही. मग आपण आता लहान सहान लोकांना कशाला बोलवायचं, मोठ्या लोकांना बोलून गावातल्या, है की नाही. चेअरमनची बायको चेअरमन, सरपंचाची बायको सरपंचीन, म्हणजे सर्व काही मोठमोठ्या महिला बोलिल्या. काय तर डबी पाचा कार्यक्रम आहे. जसा कौसा काकूच्या, शांता काकूची तर जशी डबी आणली तशी आमच्या इथं पण कौसा काकू म्हणली आणली. मग सगळेजण आल्या चौकाचा वाडा. कौसा काकूला वाटलं कसं आहे, काही मागायला येतात गरीबाच्या बाया, लावूनच घेते कवाड. आतून कवाड लावलं. मोठा वाडा, आतून कवाड लावलं. डबी पाचा मान कोणाला द्यायचा तर म्हणल्या आता मोठे ज्येष्ठ जे पद आहे गावातलं त्याला द्या आता, है की नाही. तुम्हाला सांगतो डबी उघडणं हे संसारातले. कारण की हे असं काय होत नसते. हे संसारात ही आशा आहे. काय ही आशा आहे, हे वैराग्य यानं प्रमाण दिलं म्हणून ते लांबलं, हे काय विषय नाही. काय